सध्या जर पाहिलं तर बीड जिल्हा हा बरेच दिवस झाला महाराष्ट्रभर चर्चेत आहे। बऱ्याच प्रकरणामध्ये महाराष्ट्रभर हा बीड जिल्हा गाजला आणि सध्या त्याच बीड जिल्ह्यामध्ये एक असं प्रकरण घडलं आहे वडवणी तालुक्यामध्ये, ज्यामध्ये एका सरकारी वकिलानं कार्यालयामध्ये गळफास घेऊन नोटीसमध्ये सुसाईड नोटीसमध्ये जजचं नाव लिहिलं आहे आणि एक त्याच्यासोबतच्या क्लर्कचं नाव लिहिलं आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आपण पाहूया। नमस्कार, आपण पाहतात आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत। व्ही.एल. चंदेल नावाच्या सरकारी वकिलानं 20 ऑगस्ट सकाळी 11 वाजता स्वतःच्या कार्यालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या झाल्यानंतर त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली। नंतर घटनास्थळी धाव घेतल्यानंतर शोधाशोध सुरू केली आणि त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोटीस सापडली, ज्या नोटीसमध्ये रफिक शेख नावाच्या न्यायाधीश व तायडे क्लर्क नावाच्या विरुद्ध यांच्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं त्या नोटीसमध्ये लिहिलेलं होतं। ज्या सुसाईड नोटीस आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की रफिक शेख हे न्यायाधीश माझं वारंवार अपमान करत आहेत, कोर्टामध्ये सर्वांसमोर माझा अपमान करून माझं म्हणणं ऐकून घेत नाही आहेत, माझ्या अर्ज स्वीकारत नाही आहेत आणि मला वारंवार अपमान करत आहेत, मानसिक छळ देत आहेत व तायडे हे सुद्धा अपमानपद शब्द काढत आहेत असं त्यांना त्या पत्र होतं, त्या पत्रामध्ये लिहिलं होतं आणि हे साऱ्यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे असं पत्र त्यांना लिहिलेलं होतं, जे पत्र त्यांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना सुद्धा लिहिलेलं होतं असं त्यांना नमूद केलेलं आहे आणि हाच मुद्दा फिर्यादीमध्ये सुद्धा त्यांच्या मुलांना मांडलेला आहे। व्ही.एल. चंदेल हे मूळ परभणीमधले, त्यांची MPSC मार्फत जानेवारीमध्ये सरकारी वकील म्हणून वडवणीच्या कोर्टामध्ये नेमणूक झाली होती। त्यानंतर ते इथं राहण्यासाठी आलेले होते आणि सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं। जूनमध्ये नवे न्यायाधीश रफिक शेख नावाचे न्यायाधीश आले आणि खरा छळ सुरू झाला तेव्हापासून, खरा त्रास सुरू झाला तेव्हापासून त्यांचा रोज सर्वांसमोर अपमान व्हायचा, त्यांना अपमानित केलं जायचं। हे सगळं घरी आल्यानंतर ते घरी सांगायचे, पण घरचे समजून सांगायचे आणि घरचे सांगत होते की आपण काही दिवसानं बदली करून घेऊ, थोडं सहन करा। त्यांना मात्र त्यांचा होणारा त्रास त्यांना लपून ठेवला नाही। 15 ऑगस्ट रोजी आजोबा कोर्टात गेले। त्यानंतर चंदेल यांना राजीनाम्याची सुद्धा तयारी दाखवली होती, पण त्यांना समजून सांगितलं खरं तर सध्या सरकारी नोकरी लागत नाही, आपल्याला भेटले आपण बदली करून घेऊया, काही सहन कर असं सांगण्यात आलं। पण मात्र या सहनशक्तीचा 20 ऑगस्ट रोजी अंत संपला। सहनशक्तीचा अंत झाला आणि चंदेल यांनी खरं तर टोकाचं पाऊल उचललं। त्यांनी सकाळी 10 वाजता कोर्टाच्या त्यांच्या कार्यालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यानंतर पोलिसांना शुक्रवारी रफिक शेख व तायडे यांच्यावरती गुन्हा दाखल केला। त्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक वर्षा मॅडम हे करत आहेत। आता खरंच चंदेल यांना न्याय मिळणार का आणि खरंच एखाद्याला अपमानित करणं, सर्वांसमोर अपमानित करणं किती योग्य आहे हे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। परत एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा। धन्यवाद।